सर्वांना माझा नमस्कार आणि राम राम। आपल्याला हा प्लॉट गुंछडीसाठी तयार करायचा आहे। ट्रॅक्टरने रोटावेटर मारायला चालू आहे। काल खात इसकाटून घेतलेला आहे। आज यामध्ये डबल रोटावेटर मारून उद्या किंवा परवा दिवशी आपण 4 फुटी बेड सोडून त्यात गुंछडीची लागवड करणार आहे। आणि इकडं फोंडी टाकायला चालू आहे। आपण हे फाणून घेतलेला सुरुवातीला, आता ह्यात डायरेक्ट होंडी टाकून इसकाटून नंतर आपण रोटावेटर मारून सार्ट तयार करून त्याला भिजवून घेणार आहे। ही बघा कसे करते आहे का। त्याला जनावरांची खूपच आवड आहे। असं नसते बघा बारक्या कालवडा पुढं। ए गप बारक्या। आपल्या दर्शनचं इकडं कुठे खायला चालू आहे। आता यांची कुटी खाऊन झाल्यानंतर ह्यांना म्हणून ठेवायचं, पाणी पाजायचं, नंतर दाराला सुरुवात करायची। ते आपण ड्रिप आणलेली आहे। गुंछडीला टाकायची आपल्याला ड्रिप। बेड सोडल्यानंतर ह्या ड्रिप टाकायची आणि गुंछडी लागवड करायची। दर्शनचं चालू आहे कुटी खायला। आपल्याकडे एकूण 11 गायी आहेत। त्यामधील 5 गायी दूध देतात, 6 गायी आटवलेल्या आहेत। त्या 2-3 महिन्यानंतर चालू होतात दुधाला। रान चांगलं मोकळं सुटसुटीत झाले। यात 1 नंबर बेड सुटणार आहेत। ऊन खूपच पडायला लागले। ह्या पांढऱ्या कलरच्या बळंक्या आहेत हे पक्षी। रोटावेटरच्या मागे जी काय किड आळ्या मुंग्या निघते त्या ते खाण्याचं काम ते करतात। बैल नांगरा असू द्या किंवा ट्रॅक्टर येऊ द्या, त्यांच्या पाठीमागे ह्या बळंक्या किंवा असले काळे पक्षी येतात। काय दिसेल ती किड आळ्या मुंग्या उचलून खायचं काम करतात। काल खात टाकला त्यामुळे ह्यात खतामध्ये हुमण्या असतात ना, त्या हुमण्या पण वेचून खाते ते। निसर्गाचा समतोल राखण्याचं काम असे पक्षी करत असतात। आपला हा इकडे जुना गुंछडीचा प्लॉट आहे। जे कोणी आसपासचे व्हिडिओ बघत असतील पंढरपूर तालुक्याच्या आसपास, त्यांना कोणाला जर गुंछडीचं बियाणं हवं असेल तर आपल्याकडे गुंछडीचं बियाणं मिळेल। बियाणं चांगलं आहे, 3 वर्षाची जुनी गुंछडी आहे। आता हीच बियाणं मी काढून ह्या प्लॉटमध्ये लागण करणार आहे। ही गुंछडी लावून जवळजवळ 3 वर्ष झालं। याला 3-4 भर येऊन गेलेले आहेत। फुलाला बाजारपेठ असल्यामुळे लोक भरपूर प्रमाणात फुलाची लागवड करतात। कॅनलला पाणी आलेलं आहे। आपल्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर कॅनल आहे। पाणी आल्यानंतर आपल्याला 10 ते 12 दिवसात पाणी वाढतं विहिरीला, बोरला। त्यामुळे आपल्याला यावर्षी काय पाण्याची कमतरता शक्यतो असे जाणवणार नाही। त्यामुळे आपण यंदा गुंछडी लवकरच लागवड करायला लागलो आहे। प्रत्येक वर्षी आपण जून-जुलै महिन्यामध्ये गुंछडी लागवड करतो, परंतु यावर्षी मार्चमध्येच आपण लागवड करायला लागलेलो आहे। 2-2.5 महिने जरा लवकर लागवड करायला लागलेलो आहे।
ट्रॅक्टरवाला हसतो बघा आपल्याकडे बघून. ट्रॅक्टरचा मालक पाठीमाग बसलेला दिसतोय पिवळा शर्टचा. तिकडे होंडी काढाय चालू आहे पलीकडं. आता याच्यामधला रोटावेटर मारून झालेला आहे. पलीकडं आता तिकडे होंडी काढली त्यात रोटावेटर मारायचा. नंतर आपल्याला त्यात सारटं ओढून घ्यावं लागणार आहे जरा. पक्षी बघा किती बसलेले आहेत. एवढ्या उन्हाचं सुद्धा भरपूर पक्षी आलेले आहेत. तर मित्रांनो आज आपण इथे थांबूया. कसा वाटला व्हिडिओ ते बघून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.